पूजेनंतर जळलेल्या वातीचे काय करावे? शास्त्रानुसार जळलेल्या वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून त्या कधीही कचऱ्यात टाकू नयेत. कापराने शुद्धीकरण. जळलेल्या वातींमध्ये कापूर जाळून त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 10 दिवस सर्व जळलेल्या वाती गोळा करून ठेवा. 11व्या दिवशी एका मोठ्या दिव्यामध्ये कापूर आणि 4 लवंगा घालून सर्व वाती जाळून टाका. दिव्याचा धूर घरभर पसरवा आणि दिवा छतावर ठेवा. दुसऱ्या दिवशी थोडी राख एका पेटीत ठेवा. जेव्हा कोणी महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी बाहेर जाते, तेव्हा कपाळावर टिळा लावा, यामुळे सकारात्मकता येते. मुलावरील दृष्ट काढण्यासाठी थोडी राख 7 वेळा उतरवून नंतर ती झाडांवर शिंपडा. जर राख जास्त प्रमाणात असेल तर ती झाडांच्या सभोवतालच्या मातीत मिसळा. उरलेल्या वाती स्वच्छ जागी मातीत पुरणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जास्त राख किंवा वात असेल तर ती एका पवित्र झाडाच्या मातीत पुरून टाका. महत्त्वाचे, जळालेल्या वाती गटारात किंवा कचरापेटीत कधीही फेकू नका, कारण हे पूजेचा अपमान मानले जाते.